नक्कीच आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. बाळासाहेबांचा विचार खऱ्या अर्थानं जनमानसामध्ये पोचवण्याचं खरं कोणी काम केलं असेल तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब. आणि आपण पाहतो सर्व शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह त्या वर्धापन दिनाच्या माध्यमातून आहे. 27 जुलैला महत्त्वाच्या घडामोडी घडतील अशी चर्चा सुरू झाली आहे. ऑपरेशन टायगरच्या नंतर जे 6 खासदार आता आपल्या पक्षामध्ये येणार त्यानंतर काय नेमकं घडेल असं वाटतंय? नाही, शिवसेनेमध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली नेहमीच स्थित्यंतर घडत गेलेली. तुम्ही पाहिलं असेल की शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर मोठमोठे नेते शिवसेनेमध्ये सहभागी झाले आणि सातत्यानं शिवसेना या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढते, जनमानसामध्ये रुजते. नक्कीच आपण पाहतोय की या ठिकाणी बरीच टीका टिप्पणी होते. एक वर्धापन दिन या ठिकाणी आहे, दुसरा ठाकरेंचा त्या ठिकाणी आहे आणि म्हणतायत की ऑपरेशन टायगरला आता ऑपरेशन तोडकने उत्तर दिलं जाणार आहे. संजय राऊत वारंवार टीका करतात. तुम्हाला सांगतो त्यांच्याकडे कुठल्या प्रकारचे मुद्दे नाहीत. त्यांच्याकडं बोलण्यापलीकडं काही काम नाही, मुद्दे नाही. आणि आता पाहतो आपण विकासाच्या दृष्टिकोनातून शिंदे साहेबांनी या राज्यामध्ये एक प्रगतीचा इतिहास केलेला आहे, विकासाचा इतिहास केलेला आहे. आणि जी लोक कायम होईना शिवराळ भाषेमध्ये फक्त वक्तव्य देण्यामध्ये पटायते, लोक त्याच्याकडे आता दुर्लक्ष करू लागले. 6 जण बाजारात जाऊन उभे राहिले, लोकांनी त्यांना विकत घेतलं, अशा पद्धतीची भाषा संजय राऊत यांनी वापरली. 2 दिवसापूर्वी शिवीगाळ पण केली त्यांनी. बघा, जे 20-20, 25-25 लाखाचं प्रतिनिधित्व करतात त्यांना काय पाहिजे तर सन्मान पाहिजे. तुमच्याकडे सन्मान मिळत नाही आणि म्हणून ते तुमच्यावरती नाराज आहेत. पण मातोश्रीतून कधी सन्मान दिला गेला नाही खासदारांना, आमदारांना? नाही, मी तुम्हाला सांगतो लोक का जातात, का बाहेर पडतात, त्याचं खऱ्या अर्थानं आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यांनी ते आत्मपरीक्षण करायला कमी पडतात. नक्कीच, पण ते म्हणतायत की ते आत्मविश्वासानं सांगतायत की आज आमची वेळ खराब आहे पण उद्या आमचा चांगला दिवस येईल. जे गेले त्यांना जाऊ द्या, अजूनही ते असंच म्हणतात. जे गेले त्यांना जाऊ द्या, ज्यांना जायचं तुम्ही जा, याच्यामुळेच रिकामी झालेली. आणि पुढे भविष्यात काय होईल असं वाटतंय? ऑपरेशन 3, ऑपरेशन 4? या राज्यातली जनता विकासाला महत्त्व देते, कामाला महत्त्व देते. जो माणूस अहोरात्र काम करतो, 17-17, 18-18 तास जनतेसाठी काम करतो, त्या माननीय शिंदे साहेबांच्या बरोबर राज्याची जनता उभी. ऑपरेशन नंतर जी सिंपती मिळते ठाकरेंना त्याचं काय करणार? ती जनतेपर्यंत तुम्ही कशी? तो महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पक्ष फुटण्याचा हा पहिला प्रकार नाही. अनेक पक्ष फुटले, अनेक जण स्थित्यंतर घडतात. ज्याला योग्य वाटतं तो दिशा निवडतो. जे 6 खासदार आहेत आपल्या पक्षामध्ये येणार, कधीपर्यंत येतील? ते दिशा निवडतात. आता या बाबतीमध्ये मी अधिकृत सांगणार नाही, पण थोड्याच दिवसात नक्कीच तुम्हाला समजेल. ताकद वाढते शिवसेनेची? निश्चितपणे वाढलेली आहे ताकद. शिंदे साहेबांनी निर्णय घेतल्यानंतर गेल्या 2-3 वर्षामध्ये शिवसेनेची मोठी ताकद वाढली, जनाधार वाढला आहे. आणि या जनाधाराच्या आधारेच जवळपास 60 आमदार निवडून आलेले आहेत. आमचेही 7 खासदार निवडून आलेले आहेत. लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अनेक निवडून आलेले. हे शिंदे साहेबांचा जनाधार आहे. महाराष्ट्रामध्ये पण ऑपरेशन तुतारी राबवलं जाईल असं बोललं जातं. 8 खासदार आहेत त्यांचे, ते पण येतील म्हणतायत एनडीए सोबत. बघा, मी तुम्हाला सांगितलं की ज्याला कुणाला जायचं यायचं तो प्रत्यक्षपणे ठरवल. त्यामुळे ज्याला सुटेबल नाही जो पक्ष, तो पक्ष तो त्याची निवड करतो दुसरा पक्ष. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईक सर, गिरीश गायकवाड, TV 9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी, एकमेव.